आता आपण पाहूयात अभ्यास म्हणजे प्रश्नोत्तरे, जी कविता आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलो. प्रश्न क्रमांक अ आहे, खालील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तरे लिहा. कवितेच्या आधारावर काही प्रश्न दिलेले आहेत. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन वन सेंटेन्स, एकाच वाक्यात उत्तर द्यायचं आहे फक्त आपल्याला. करवंदाची जाळी कशी झाली आहे? कशी झाली आहे करवंदाची जाळी? काळी काळी. करवंदाची जाळी काळी काळी झाली आहे. नारळी काय करत आहेत? नारळी काय करत आहेत? नारळी लागल्या डोलायला, डोलत आहेत. डोलत आहेत म्हणजे काय? डोलत आहेत म्हणजे बहरले आहेत ते त्या ऋतूमुळे. नारळी डोलत आहेत. फणसाचे गरे कसे आहेत? फणसाचे गरे गोड गोड आहेत. फणसाचे गरे खायला गोड आहेत. आता गोड आपण दोन अर्थी वापरतो. एखादं छोटं बाळ जर असेल, सुंदर क्यूट असं जर छोटंसं बाळ असेल तर आपण काय म्हणतो? किती गोड बाळ आहे. मग ते बाळ खायला गोड असतं का? नाही. ते खूप गुंडच दिसतं, छान दिसतं म्हणून आपण त्याला गोड म्हणतो. आणि एक चवीने गोड असतं, जशी साखर किंवा फळं, म्हणून फणसाचे गरे खायला गोड आहेत. आता प्रश्न क्रमांक आ, कवितेतील फळांची नावे लिहा. राईट फ्रूट्स नेम्स यूज्ड इन पोएम. पोएममध्ये यूज केलेल्या फ्रूट्सचे नेम लिहायचे आहेत, म्हणजे फळांची नावं. कवितेमध्ये करवंद, नारळ आणि फणस या फळांची नावे आली आहेत. आता प्रश्न क्रमांक ई आहे, योग्य शब्द निवडून रिकाम्या जागी लिहा. चूज द करेक्ट वर्ड अँड फिल इन द ब्लँक्स. कवितेच्या ओळी आहेत ह्या. ऋतू आला वसंत सांगायला. नारळी लागल्या डोलायला. अन घुंगरू घ्या तुम्ही बांधायला. आता वळूयात पुढच्या पानावर, पान क्रमांक 74. याच्यामध्ये काय आहे? वाचा व लिहा. प्रश्न क्रमांक ई, वाचा व लिहा. म्हणजे इथे दिलेले आहेत मुख्य ऋतू तीन मुख्य ऋतू दिलेले आहेत, जे मी तुम्हाला मगाशी सांगितले. हिवाळा म्हणजे विंटर, उन्हाळा म्हणजे समर, पावसाळा म्हणजे मान्सून किंवा रेनी सीझन. मान्सूनसुद्धा म्हणतात पावसाळ्याला किंवा रेनी सीझन. तर हे सीझन्स आहेत आणि यांची नावं वाचून तुम्हाला खाली लिहायची आहेत. वाचा आणि लिहा. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. इंग्लिशमधले जे स्पेलिंग दिले तेही तुम्ही इथे लिहू शकता. तर तुम्हाला परीक्षेला सीझनचे म्हणजे ऋतूचे चित्र दाखवून तुम्हाला मुख्य ऋतू किंवा उपऋतू लिहा असे सांगितले जाऊ शकते. त्याच्यामुळे ही जी चित्रे आहेत ही आणि त्याची नावं लक्षात ठेवायची. त्याच्या खाली आहेत उपऋतू. किती आहेत उपऋतू? 6. मुख्य ऋतू किती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. उपऋतू किती असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. उपऋतू किती आहेत? 6. कोणकोणते? वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. हे क्रमाक्रमाने लक्षात ठेवायचे. ओके. आणि त्याच्या पुढे पान क्रमांक 75. हे पान क्रमांक शेवटचा आहे कवितेतील प्रश्नोत्तरांचे. तर प्रश्न क्रमांक उ आहे, कवितेचा आधार घेऊन खालील शब्दशिडी पूर्ण करा. कंप्लीट द पझल विथ द हेल्प ऑफ गिवन वर्ड्स. काही इथे अक्षरं दिलेली आहेत आणि त्यांचा आधार घेऊन आपल्याला हे जे कोड दिलेलं आहे ते पूर्ण करायचं आहे पझल. ओके. आता इथे दिलेलं आहे का, आणि मग आपण इथे लिहूयात ळी. काळी जाळी, करवंदाची जाळी काळी. बांधायला इथे येऊ शकते डोलायला. ओके. गरे, फणसाचे गरे. आणि इथे गडे कवितेमध्ये आहे ना हा शब्द, हा पहा इथे आहे गरे आणि इथे आहे गडे. पुन्हा इकडे तर काहीच ऑप्शन नाही आहे. पहिल्यांदा आपण हा पूर्ण करूयात. वसंत. इथे दिलेला आहे वसंत. शेवटी त येईल असा 3 अक्षरी शब्द आपण आता कवितेमध्ये शोधूया. ओके. तर ही आपली कविता आणि आपण याच्यामध्ये 3 अक्षरी शेवटी त येईल असा शब्द आपल्याला शोधायचा आहे. सुरुवातीपासून शोधूयात. सापडला. मातीत. 3 अक्षरी आहे आणि शेवटी काय आहे? त. आता आपण इथे लिहूयात.
मातीत. तर अशा प्रकारे आपण हे पझल म्हणजे शब्दशिडी आहे, शब्दकोडे आहे ते आपण पूर्ण केलेले आहेत. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे कवितेचा आधार घेऊन शुद्ध शब्द लिहा. तर शब्द चुकीचे दिलेले आहेत. चुकीचे इन द सेन्स ग्रॅमॅटिकली म्हणजे त्याच्या ज्या मात्रा आहेत त्या मिसिंग आहेत, तर त्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. तर हा पहिला शब्द आहे, ऋतू दिला आहे इथे. तर तो ॲक्च्युली कोणता शब्द आहे? ऋतू. याला पहिला उकार आहे. पहिला उकार का आहे? कारण ज्यावेळेस आपण ऋतू या शब्दाचा उच्चार करतो त्यावेळेस त नंतर जो ऊचा येणारा उच्चार आहे तो कसा आहे? दीर्घ नाही आहे, मोठा नाही आहे, हा छोटा आहे, म्हणून आपण याला पहिला उकार दिलेला आहे. ते आता घुंगरू हा शब्द बघूया. घुंगरू ह्या इथे दिलेला आहे घुगरू. याच्यामध्ये काय मिसिंग आहे? याच्यामध्ये फक्त अनुस्वार मिसिंग आहे, बाकी मात्रा याच्या सगळ्या बरोबर आहेत. घुंगरू. गर हा शब्द दिलेला आहे इथे. कवितेमध्ये काय आहे? गरे. पुन्हा पुढच्या ओळीमध्ये बघूयात. इथे आहे जाळ. कवितेमध्ये काय दिलेलं आहे? करवंदाची जाळी. आता इथे शब्द दिलेला आहे बांधयला. कवितेमध्ये काय शब्द आहे? बांधायला. धला काना, बांधायला. भावरा असा पुढचा शब्द दिलेला आहे. कवितेमध्ये काय आहे? भोवरा. तर तो शब्द असा लिहूयात, भोवरा. ॲक्च्युली कवितेमध्ये भोवरा हा शब्द नाही आहे. कवितेमध्ये भोवरा शब्द नाही आहे. कविता ही किती कडव्यांची? 1, 2 आणि 3 कडव्यांची आहे कविता. जी ओरिजिनल कविता आहे ती याच्यापेक्षा त्याच्यामध्ये आणखी जास्ती कडवे आहेत. तर कदाचित भोवरा हा शब्द त्या उरलेल्या कडव्यांमध्ये असावा. तर या पाठाचे कवितेचे जे प्रश्नोत्तर आहेत हे प्रश्नोत्तरांमध्ये कवितेच्या भरपूर माहिती दिलेली आहे. याच्यावरती खूप सारे प्रश्नही होऊ शकतात. तर त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक प्रश्न खूप सोपे आहेत, उत्तरही त्याची खूप सोपी आहेत. एका वाक्यात आहेत, एका शब्दात उत्तर आहेत. ती लक्षात ठेवायची आहेत आणि ज्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला पाठवली आहे ती व्यवस्थित बघायची आहे.